ट्रिप मीटर 0 वरती आपण सेट केलं. तर आज आपण चाललेलो आहोत गोवाला, खास IBW साठी. प्युअर 9 डेजची सोलो ट्रिप असणार आहे आपली. काय यार, हे असले रोड कधी संपणार आहेत? शिट मॅन. अरे बाप रे, वाव. या अरे या काय, कधी बनायचं? जसं तुम्ही पाहू शकता इतका सुंदर रोड आहे हा. असं घरी बसून नाही बघायला भेटत, अशी राईड करून बघायला भेटतंय सर्व काय. प्रॉपर आपल्याला 12 तास झालेत घरातून निघाल्यापासून. सुप्रभात मित्रांनो, मी डॉक्टर नितीश कुमार सरांचं पुन्हा एकदा स्वागत होतं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आज आपण निघालेलो आहोत गोव्याला, दॅट इज साऊथ गोवामध्ये पॅल्युरियम साईडला. सो बिगना काय टाईम वेस्ट करता तुम्ही, आपला बारीक्स आपला मस्तपैकी छान आला एकदम सेटअप बघू शकता. एका बॅगेमध्ये आपलं सर्व काय आलेलं आहे. एक एक्स्ट्रा बॅग कॅरी केली डेली ट्रॅव्हल्ससाठी. हो जायचं, बाय बाय. सो आपला असा कायचा हो बाय नाही जातो, थँक्यू. सो आपली अशी काय आपली स्कूटीचा गेटअप आहे, रेडी अप केलेली. लाईट्स देखील रेडी आहेत, गार्ड्स देखील लावले आहेत, सीट पण एकदम मस्तपैकी कम्फर्टेबल बसवलेली आहे. ग्लव्स देखील रेडी आहे आणि आपला रायडिंग जॅकेट देखील रेडी आहे. सो बिना काय टाईम वेस्ट करत्या आता डायरेक्ट आपण मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये भेटूया. ट्रिप मीटर 0 वरती आपण सेट केला. वाजलेले 8:19, दॅट इज 8:20 झालेले आहे आणि आता जस्ट आपल्या राईडला सुरुवात होते. मम्मी आली आता आपल्याला बाय करायला. आपला आजचं पूर्ण डिस्टन्स आहे 578 किलोमीटर. करंट दाखवत आहे 11 तास 37 मिनटं आणि नॉनस्टॉप चालवली तर 8 वाजेपर्यंत पोचणार. पण ऑलमोस्ट मला तर वाटते की आपल्याला कमीत कमी 14 तास तरी लागतील. ब्रेक घेस तोपर्यंत आडमतडम करायसोबत आणि आपल्यासोबत आपण स्कूटीने आपण ड्राईव्ह करणार. तो वेळ तर आपल्याला लागणार. आपण आरामात जाऊ, एकदम पण आरामात नाही आणि एकदम पण घाईमध्ये नाही जाणार. ठीक आहे, चल येऊ मम्मा. पप्पा काय वाटत नाही, पप्पा बिझी आहेत वाटतं. सो पॅकिंग झालेलं आहे. सो आता आपण निघूया. हे समजता. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, जय सद्गुरू, येलकोट येलकोट, जय मल्हार, एकरा माते की जय. सो फायनली आपली राईडला सुरुवात झालेली आहे. तर आज आपण चाललेलो आहोत गोवाला, खास IBW साठी. IBWच्या इव्हेंटला तसा टाईम आहे, पण बोला आता IBWचा इव्हेंट आहेच. एवढ्या लांब आपण जर का चाललेलो आहोतच, मग का होईना अजून आपण थोडीशी एक्स्ट्रा सुट्टी घेऊया आणि अजून थोडंसं आपली ट्रिप थोडीशी एक्सटेंड करूया. सो आपण कुठे कुठे जाणार आहोत, कुठल्या ठिकाणी फिरणार आहोत, काय काय वेगवेगळे आपले डेस्टिनेशन असणार आहेत ते तुम्हाला येणाऱ्या व्लॉग्समध्ये नक्कीच कळणार. आपला आजचा रूट असणार आहे मुंबई गोवा हायवे NH66. द एन्शियंट, द फेमस, द हिस्टॉरिक रोडने आज आपण ट्रॅव्हल करणार आहोत गोव्याला. जो गेल्या 15 वर्षापासून बनत आहे. आता बऱ्यापैकी बनलेलं आहे, ती वेगळी गोष्ट आहे. इतना भी बुराई नाही करणं चाहिए. येत्या वेळेस आपण सातारा, कराड, अनुस्कुरा घाट त्या रोडने आपण रिटर्न येताना तसं करू आपण. आता आपण फिलहाल पोचलो आहोत MGM सर्कलला. बघूया किती वेळ लागते आणि किती नाही. बाय द वे ही आपली सोलो ट्रिप आहे. मला पुढे जाऊन माझे कुठले फ्रेंड्स थांबले आहेत का कोण मला जॉईन होणार आहे असं काय नाही. प्युअर 9 डेजची सोलो ट्रिप असणार आहे आपली. सो आपण महाड पोलादपूरच्या इकडे रिफ्यूल करू आणि तिकडेच मे बी आपण ब्रेक घेऊ. आता आपला कर्नाळा घाट सुरू होत आहे आणि इतकं मार्च निघाल्यापासून एकदम मस्त प्लेझंट वाटत आहे ना, एकदम कूल. कसा शिरतोय रे गाडी चालवते दादा. असून ते इतकं प्लेझंट आणि कूल वाटत आहे ना वातावरण. थोडीशी हलकी हेल्मेटची काच उघडवली, एकदम हलकी,
एकदम थंड थंड झुळूक जे लागत आहे ना, एक नंबर. जस्ट आपण पेनला पोचलोय. डावीकडे खालती गेलो की आपण डायरेक्ट पेन डेपो किंवा पेन सिटी लागते आणि हा आपला ब्रिजवरून जाणार. 39 किलोमीटरचं म्हणजे ऑलमोस्ट रफली आमच्या घरापासून 40 किलोमीटरच्या अंतरावरती आहे पेन. सो सक्सेसफुली 40 किलोमीटर्स डन इन 50 मिनिट्स. नॉट बॅड. आता किती 58 किलोमीटर झाले. मध्ये फक्त एक डायव्हर्जन लागला होता थोडासा 500 मीटर्सचा बस. नाही तर बाकीचं ऑलमोस्ट रोड 98 to 95% वी कॅन कन्सिडर की चांगला आहे. लेट्स सी. आणि वाव, व्हॉट अ ग्रीनरी मॅन, व्हॉट अ ग्रीनरी. कडक, खतरनाक. ए भाई ए भाई ऐसा नको ना करू यार. आदमी लोग तो आते जाते रोड क्रॉस करते रहते हैं, आप लोग भी, कुत्ते लोग भी. दिस इज नॉट फेयर यार. आप लोग तो समझदार हो. 9:36 झालेले आहेत आणि आपण आता कुठल्या लोकेशनमध्ये आहोत काय आयडिया नाही मला. बट स्टील 60 किलोमीटर्स डन. तो खराब पॅच डायव्हर्जन जो मागाशी दाखवला त्याच्यानंतरपासून हार्डली 4 किलोमीटर थांबलेलो आहे मी. थोडंसं वॉटर ब्रेक घेऊया आणि आपण थोडंसं स्ट्रेच करूया. आता असे भेटत राहतील आपल्याला अजून मोर 20-30 किलोमीटर्स इन बिटवीन. थोडंसं सहन करा पाहिजे. नंतर माणगाव एकदा पास केला ना, आता कोलाडपर्यंत असं आणि माणगावपर्यंत एकदा माणगाव पास केला ना, महाडबिहारचा एरिया मस्त एकदम छान आहे. कशेदी बोगदा संगमेश्वरपर्यंत तरी अच्छा खासा चांगला आहे, एवढं नक्की. बेकार रोड आहे. अरे 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 रे, धूळ बघा. शिट, समोरचं दिसत नाही एवढं. एक येते समोरून एक ट्रक येतं असं वाटते. लांब आहे, लांब आहे. अरे हे आहे क्रेन टाईपमध्ये आहे. अच्छा, आपण काय ओव्हरटेक करू शकतो इझिली. रस्ता असेल रिकामा तसा ओव्हरटेक करत जायचं. आपण वाकण फाट्याला पोचलो आहे. लेफ्ट साईडला दिसू शकतं की पालीला जाऊ शकतो आपण, किंवा आपण तिकडून दुसऱ्या रोडने निघालो असतो. खोपोली खालापूर मार्गे तर इकडं निघालो असतो या रोडला, पण तो स्किप केला. पण बोलो नको असं नाही, तो रोड एकदम बेस्ट रोड आहे. पण बोल आपण प्युअर NH66 रोडचा मजा घेतच गोवाला जायचं ठरवलं. नाही तर निघाला आपण डायरेक्ट मी माणगावला पण निघालो असतो त्याच रोडने. खालापूर, पाली, निजामपूर मार्गे डायरेक्ट माणगाव. येस, बट म्हणून बोलो नको, आपण प्युअर एक्सपिरियन्स करायचा NH66 रोडचा. फिलहाल आता आपण कोलाडला पोचलो आहे आणि 10:35 झालेले आहेत. म्हणजे 2 hours फॉर कोलाड. ये 100 किलोमीटर्स कम्प्लिटेड ऑफ आवर जर्नी. वो हो, अच्छी खासी ट्रॅफिक लागली आहे आणि आपण माणगावला पोचलेलो आहे. फिलहाल आता वाजलेले आहेत 12:24. दॅट इज ऑलमोस्ट 12:30 झालेले आहेत. आपलं मस्तपैकी नाश्ता करून झालेला आहे. मस्त म्हणजे हॉटेल आपण मिसळ पावच मागितलं, दुसरं काय मागवलं नाही. म्हणून बोला साऊथ इंडियन मला मोस्टली खायचं होतं, पण साऊथ इंडियनवाला त्यांचा शेफ आला नव्हता म्हणून बोलून मिसळ पाव मागवली. इट वॉज अ डिसंट मिसळ पाव. मग 2च पाव खाली, जास्त नाही. बरं का, पाव नको. आणि 12:30 पण झाले. मग आपण 3, 3:30 किंवा 4च्या दरम्यान आपण जेवून देखील घेऊ. चला, आत्तापर्यंत 148 किलोमीटर झालेले आहेत आणि आपल्याला 3 तास जास्त झाले ना, 3 का 4 तास ना. हो, 4 तास जास्त झाले आणि तसे 150 किलोमीटर झालेत. मोर 430 किलोमीटर्स टू गो. आता काय प्रश्न नाही. आता नॉनस्टॉप 150 असंच सेम 150 ते 200 किलोमीटर चालव ना, अंटील आणले जर का वॉशरूम ब्रेक आणि वॉटर ब्रेक घ्यायचा असेल तर. सो असा कायसा एमटी आपला रोड आहे. आता इतकं मस्त रोड आहे संगमेश्वरकडे, इफ आय एम नॉट रॉंग. 100-150 किलोमीटर तर असाच चांगला रोड आहे. पुढचं काय आपल्याला आयडिया नाही, तर तो माझ्यासाठी सरप्राईज असेल जे काय असेल ते. आणि मी एकदा गेलेलो त्या अकॉर्डिंगली म्हणतो. आणि आता आपल्या गाडीचं पण रिफ्यूल झालं आहे, आपलं पण रिफ्यूल झालं आहे, आपली पण थोडीशी टंकी खाली देखील करून झालेली आहे.
तर आता आपण भेटू आपण डायरेक्ट आपल्या मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये. पोलादपूर महाबळेश्वर लेफ्ट घ्यायचं आहे आणि आपल्याला आता सरळ जायचं आहे. आपण हा NH66 रूट आत्तापर्यंत या इथपर्यंतच आपण हे एक्सप्लोअर केला होता, म्हणजे राईड केला होता, एक्सप्लोअर नाही राईड केला होता. जेव्हा मी महाबळेश्वरला गेलो होतो तर या रोडने रिटर्न घरी जात होतो, रात्रीची वेळ होती तर इथपर्यंत होतं. तर इथून याच्या पुढच्या रोडपासून जी काय राईड असणार आपली फर्स्ट टाईम राईड असणार आहे. हो एक्सायटेड मॅन, एक्सायटेड. आता एनर्जी पण आलेली आहे कारण की आपला नाश्ता पण झालेला आहे म्हणून. हो हे भारी वाटतं. ऑफरोडिंग आमच्यासाठी एवढीशी पण ऑफरोडिंगला वाटते आम्हाला स्कूटीवाल्यांना. चलो. अरे आपला कशेदी बोगदा आहे कुठं? वाट बघतो यार कशेदी बोगदाची. आय थिंक आता कशेदी बोगदा असेल का, काय आयडिया नाही. बघू चला. होय 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 होय, द फेमस कशेदी बोगदा दिसू लागला आपल्याला. वो हो ओ हळू 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 इथं रेती आहे पडलेली. आरामात 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 तुझ्या आता. हां कोकण रेल परिसर से मेल. भारी, जाम भारी. आपण आता फिलहाल खेडला पोहोचलेलो आहोत. जय सद्गुरू श्री काळकाई देवी मंदिर. जय सद्गुरू. हे बोस्टे घाटला सुरुवात झालेली आहे. ओहो परशुराम घाट सुरू. ओहो नॉट फायनली. सो आता आपण चिपळूणला पोहोचलेलो आहोत. गेले 20-30 किंवा 30-40 किलोमीटर झाले. जांभा येतं बारीक बारीक, मला जांभा येतं. म्हणजे थोडक्यात मला पेंग यायची सुरुवात झाली आहे तो नाश्ता केल्यापासून. म्हणजे पहिलं ताजा तवा नव्हतो पण नंतरपासून थोडेसे पेंगल्यासारखं डोळे होतं. म्हणजे झोप येणार आहे असं काइंड ऑफ फील येतं आहे मला. मगाशी आय थिंक मी चहा घेतली ना त्याचेच हे परिणाम आहे का काय असं मला फील व्हायला लागलं आहे. की ते हॉटेलवाले बोलले होते चहा घेत आहे का, बोलो नको. जास्त चहा पिल्याने ॲसिडिटी व्हायची. ऑल्दो सकाळी फक्त एक कॉफीच घेतली आणि मी निघालो आणि ओट्स खाल्ले वेगळे बस. मला आता असं वाटायला लागलं आहे की आता एक ब्रेक घ्यावा म्हणून. वाव भारी आहे रे घाट, छान एकदम. कसला एकदम फुल युटर्न. वाजले 2:21 म्हणजे प्रॉपर आपल्याला 6 तास झाले आणि 244 किलोमीटर. आणि आता तिथं मस्तपैकी टी ब्रेक एक झाला आहे. आता कसं थोडंसं स्फूर्ती आल्यासारखं वाटतंय. आणि हॉटेलचं नाव काय होतं इथं काय दिसलं होतं म्हणून मी रिटर्न फिरवली गाडी.
हॉटेल एकविरा आई, एक नंबर चहा. मग त्या पुढं गेलो तर त्या तिकडच्या ऑफ रोडनी वरती परत चढवली गाडी. बोलतो भाई चहा घेतो तर मस्तपैकी, आणि मग आपण पुढचं जर्नी आपण आपली कंटिन्यू करूया. चला. हो आता मोर 1.5 तास अजून आपण गाडी चालूया. 2:21 झाले आहेत, तर ॲटलिस्ट 4 वाजेपर्यंत जेवढं आता खेचता येईल तेवढं खेचू. आता लास्ट 1.5 तासामध्ये आपले ऑलमोस्ट 96 किंवा 95 किलोमीटर झाले. 148ला पण निघालो होतो. नॉट बॅड, चांगलं डिस्टन्स कव्हर केली. असाच रोड असला भरपूर एंडपर्यंत मग काय टेन्शनच नाही आपल्याला. मग आपण कसं एकदम खुशीमध्ये गोवा पोचू शकतो, एकदम खुशी. भरपूर वेळ झाला भाई, खराबच रोड चालू आहे. या की आपला मेन हायवे गेला कुठं? अयो यो 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 कुठं राहील आपला मेन हायवे भाई? भरपूर सर्वे खड्ड्या रोड नंतर आता कुठं परत आपला चांगला रोड लागलेला आहे. तो 5-6 किंवा 4-5 किलोमीटरचा तो रोड तरी असा असेल जो अजून काही बनलेला नाही असं वाटतंय, किंवा 4पेक्षा पण कमी असू शकेल. आता चांगला रोड झाला आहे, तो पण 1 वे. अजून सेकंड रोड तिकडचा बनायचा बाकी आहे. इथं देखील ते सेम सिनेरियो आहे, कधी तिकडचं काम चालू आहे तर कधी इकडचं काम चालू आहे. आणि डोंगराच डोंगरा. वाव मॅन वाव. एक्झॅक्ट 3 वाजले. गुड. आणि 275 किलोमीटर झालेले आहेत. सही आहे. ओके, परत डायव्हर्जन आलं. ओके 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 ओके. काय यार, हे असले रोड कधी संपणार आहेत? शिट मॅन, इथं दंबाला करतोय हा नुसता रोड. बमची वाट लावून टाकतोय. जरासा चांगला रोड नाहीत की असं येतंय असं. भरपूर वेळ झाला असा खराब रोड चालू आहे. जस्ट मॅपमध्ये चेक केलं, ऑल्दो आपण प्रॉपर NH66 वालाच रोड फॉलो करत आहे. पण आता आठवलं, जर का गुगल मॅप्स लावलं असतं तर गुगल आणि आपल्याला स्टेट हायवेने दुसऱ्या रोडने अजून शॉर्टकटने काढत होते लवकर. पण ते संगमेश्वरूनच कुठून ना कुठून तरी टर्न होता, पण तो मिस झाला किंवा आपण मॅप्स लावला नाही. पण आपण प्रॉपर NH66ला लागलो आहे, पण एकदम खराब रोड आहे, एकदम खराब रोड आहे हा. लांजापर्यंत असाच रोड आहे असं मी गृहीत धरतोय, बिकॉज गुगल आंटी संगमेश्वरवरून लांजापर्यंत दुसऱ्या रोडने घेऊन जात होती. तर आपण प्युअर NH66 जातो, कारण की मी मॅप्स लावलंच नाही, बिकॉज ऑफ स्ट्रेट रोड गोवा जातो ना. तर कारण की भरपूर वेळ झाला खराब रोड आहे, तर खराब रोड आहे तर बोल थांबवली गाडी. बोलो मॅप्समध्ये चेक करतो, मॅप्समध्ये चेक केलं हे आपल्याला माहीत पडते. असं ठीक आहे, याच ॲडव्हेंचरसाठीच आपण आलो होतो, तर आपण फिलहाल ॲडव्हेंचर करत आहोत, काय इश्यू नाही आहे. आपण इथं फिरायला तर आपला रिफ्यूल करून झालेला आहे. बरोबर रिझर्वला तर आली नव्हती गाडी, बरोबर रिफिल करूया आणि हवा पण भरून घ्या. दोन्ही काम झालेलं आहे. आता बघूया आपला नेक्स्ट स्टॉप कुठं येतं आहे खाऊ पिऊ करण्याचं. चला. अजून विचारलं मी तिथं पेट्रोल पंपवरती, आता थोडंसं अजून चांगला रोड येण्यासाठी अजून किती वेळ लागेल. व तो बोला आहे अजून बऱ्यापैकी टाईम आहे. मलकापूर लांजा त्याच्यापासूनच थोडेसे बरे रोड लागतील, नाही तर असे डायव्हर्जनवाले आहेतच, पण खराब आहे अजून 10-15 किलोमीटर रोड. तरी जसं मगापासून लय बेकार एक्सपिरियन्स करते, खूप म्हणजे खूपच. चलो लेट्स सी. अरे बाप रे, वाह. चलो चलो NH66 चाहिए, प्योर NH66 चाहिए, एक नंबर फुल ऑन एडवेंचर.
तसा खालचा रोड बनलेला आहे ऑलमोस्ट, पण तो चालू नाही झाला अजून. गोनपाट आहेत, प्रॉपर सुकासुकी झाली नाही आहे. फायनली आपलं जेवण झालेलं आहे. हॉटेल शिवनेरी इकडे आपण जेवलो होतो. आणि आता वाजलेले आहेत 5:22. 9 hours completed ऑफ आवर जर्नी. इथं अराउंड 40 मिनिट्सचा तरी ब्रेक झाला. हो, असं वेगळी फ्रेश झालो, जेवण घेतलं, घरी कॉल केला. आता कुठं रिलॅक्स वाटतंय, थोडंसं ब्रेक पण झाला, तेवढाच स्कूटीला पण आराम भेटला. ती पण थोडा वेळ शांत रिलॅक्स होती. तर स्ट्रेट दाखवते 170 किलोमीटर असं चालत राहा. असं आता कुठं काय मिस चुकामुक नको व्हायला ना, म्हणून मी हा मॅप चालू ठेवला. तर काय की मला डायव्हर्जन लागत आहेत, तर असं NH66 वरून दुसऱ्याकडे कुठं आत कोकणात नको निघून जायला ना, म्हणून मी आता मॅप्स लावला मागातपासून. पहिलं आपलं लेट होणार नाही, अजून सीन नको आहे त्यात. आणि आपले सूरज देवता ढगांच्या आड लपलेले, सनसेट मस्त होत आहे. आता आपण सनसेटच्या ऑपोजिटला जात आहोत. आता सनसेट नाही दिसणार आपल्याला. बघूया आता आपल्या गोव्यामध्ये किती थंडी आहे. कोकणात तर मस्त थंडी आहे, म्हणजे थंडी नाही आहे, प्लेझंट वातावरण आहे. घामाघूम सारखं तरी मी झालो नाही अजिबात, पण वातावरण चांगलं आहे. बघा असं जे हवाले जे सेक्शन लागतात ना एकदम डोंगर टाईपमध्ये, मग ते एकदम प्लेझंटवालं वाटून जातं. नॉर्मली पण ठीक वाटलं होतं. गरमसारखं तर अजिबात एवढं काही झालं नाही, थोडंफार झालं तर झालं असेल. ही शपथ आहे बघा. या अरे या काय कधी बनायचं, बाप रे काय परिस्थिती आहे या रोडची. खतरनाकच एकदम जा. आणि हा एकदम मस्तपैकी आपण लांजाला पोहोचलेलो आहे. हे भाय अंगावर टाकू नकोस गाडी, थांब मला निघून दे तिच्या. आता ये लांजा आला, लांजा सही आहे. होपफुली मी एक्सपेक्ट करत आहे की याच्यापासून थोडीशी अजून चांगले रोड असून दे, नाहीतर गेले 100 किलोमीटर इफ आय एम नॉट रॉंग बकवास रोड भेटत आहे. जसं तुम्ही पाहू शकता इतका सुंदर रोड आहे हा, आणि एकदम थंडगार हवा लागत आहे मला. लांजापासून निघाल्यापासून असाच रोड आहे. आता तर 2 लेन मस्त दिसतात, 4 लेन्स प्रॉपर दिसत आहेत. मगाशी थोडीशी होते, कधी त्या लेनला गाडी तर कधी या लेनला, या साईडला गाडी, असे होते. बट काहीच गर्दी नाही, रोड एकदम भारी ना, इतकं भारी ना. जे मगाची रोडची मी तारीफ करत होतो ना, त्याच्यापेक्षा पण भारी, का त्याच्या कंपॅरिझनमध्ये इक्वलमध्ये. पोलादपूरपासून निघाल्यापासून असा एकदम भारी रोड आहे. काय कुठं खड्डे बिड्डे नाही एवढं, कारण फक्त हार्डली कुठे डायव्हर्जन दिसतं, ते पण त्या रोडला जाण्यासाठी बस ना. ट्रॅफिक फिक्स असा वाला खड्डा बिड्डा खराब बिराब काहीच नाही. एकदम छान रोड, एकदम छान रोड. जाम मजा येते गाडी चालवायला. किती वाजले त्याला, आय थिंक सो 20-30 किलोमीटर होईल ते, नाही सॉरी 15-20 किलोमीटर होईल येतील आता. असे 15-20 मिनटं झाले नॉनस्टॉप गाडी चालवतोय. आणि आता 6 झालेत. बघूया कसली भारी स्कायलाईन दिसत आहे यार. ऑरेंज वाव, चुम्मेश्वरी. असं घरी बसून नाही बघायला भेटत, अशी राईड करून बघायला भेटतंय सर्व काय.
आता हा कोणता शेड आलाय भाई, भारी यार. लाईट ॲडजस्ट करून घेतोय आता, चालवायला बरं पडेल. ठीक आहे, चलो. ओके, गो. आता पूर्ण अंधार पडला तर अजून बऱ्यापैकी कळून येईल. आपला टोटल डिस्टन्स तो मग अशी एवढं दाखवत होता, म्हणजे 590 किलोमीटरला आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचणार. म्हणजे ॲटलिस्ट 460 किंवा 470 किलोमीटर महाराष्ट्र बॉर्डरपर्यंत पोचायला तर लागतं. अजून मोर 100 किलोमीटर्स आहे यार. हवी शपथ, वाटून नाहीत का अजून 100% किलोमीटर आपलं जायचं महाराष्ट्रामधूनच. 367 किलोमीटरच झाले अजूनपर्यंत. भेंडी भारी एकदम, कसलं भारी एकदम. किती डेफिसिटमध्ये आहोत आपण. असं नाही, काय नाही होत, पोचू आपण लोक, काय प्रश्न नाही. गणपती बाप्पा आपल्याला घेऊन सुखरूप घेऊन जातील आपल्याला आरामात, पण काय प्रश्न नाही. जय सद्गुरू. टोल नाका आलेला आहे. आपल्याला तर लागणार नाही, पण आला तर आहे. वा, इथं स्ट्रीट लाईट्स आहे, मग असं बरं वाटतं. मग आपल्याला आपल्या लाईटची गरज नाही पडत. इफ आय एम नॉट रॉंग. नाही पडते, अजून पडते, गरज पडते. ठीक आहे, असं असेल की बंद करायचं. डार्क पिच व्हायला आलं की चालू करायचं. चला, लाईट संपल्या, आपली लाईट चालू करा. सात वाजून 10 मिनटं झालेले आहेत आणि आता फिलहाल आपण इथं एक आपल्याला काय रत्नागर फूड्स इन तर स्टॉप घेतला. मग थोडंसं आपण चहा घेऊया, टी शर्ट पण घालूया, बरं होऊन जाईल. एक 2 फोन कॉल पण करायचे, ते पण करून घेऊया. तर बरं वाटतं थोडंसं, आणि स्ट्रेचिंग पण आपले होऊन जाईल. तर एकदम छान, आणि रोड एकदम चुम्मेश्वर, एकदम भारी, एकदम भारी 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 भारी, एकदम सर्व काय भारी आहे. 7:45 झालेत. ऑलमोस्ट हाफ एन आवर किंवा 25 मिनिट्स आपला ब्रेक झाला. 173 किलोमीटर, 3.5 तास. 28 सोडून द्या, 3.5 तास. 11:15 पोचू अशी नॉनस्टॉप गाडी चालवली तर. ओके, नॉट बॅड. पेट्रोल पंप तसं इथं आहे, बट नो, मी भरणार नाही. 109ची रेंज दाखवत आहे. आपण तर बाई बाबा गोवामध्ये जाऊनच पेट्रोल भरायचा. एकदम स्वस्त आणि मस्त 96-97 भेटून जाईल. इथं कोण 105ने भरेल. आपल्या इकडे 104 रुपयाने भेटतोय. आणि जेव्हापासून मी महाड या साईडला आलो तेव्हापासून 105नेच पेट्रोल भरायला लागलं. भेंडी 1 रुपयाने वाढला. आणि आता डायरेक्ट रिझर्व लागली तर चालेल, डायरेक्ट गोवामध्ये भरायचा. गोवा बॉर्डर आय थिंक सो मोर 60 किलोमीटर्सवर लागेल. 8:20 झालेत. प्रॉपर आपल्याला 12 तास झालेत घरातून निघाल्यापासून. 12 तास आपण राईड करतो. नॉनस्टॉप नाही राईड करत आहे, ती वेगळी गोष्ट आहे. ब्रेक्स घेत भरपूर सर्वे. आणि आपले 460 कन्सिडर करूया. 460 म्हणजे 40चा ॲव्हरेज तर नाही आपला झाला पर आवरचा. 40चा ॲव्हरेज असं तर 480 झाली असते, बट नॉट बॅड. 39-38चा पर आवरचा ॲव्हरेज स्पीड निघतो आपला. ठीक आहे, आता जे रोड चांगले आहेत ते काय कव्हरअप होऊन झालं, तसा काही प्रश्न नाही. कारण की प्रॉपर 600 किलोमीटरची राईड होणार आहे. 590 तर होणारच आहेत. पुढं पाठी काय होईलच, तर मे बी 600. थोडासा आपला टर्न आता चुकला, डावीकडे वळलो. मॅप्स लावला नव्हता. तंद्रीमध्ये डायरेक्ट स्ट्रेट आलो. नाही, थोडंसं चुकलो आपण. बरं मॅप्स बघितला आता. हॉटेल वेलकम इकडून जातं. हॅलो, कळलंच नाही यार, मी तिकडं कसं काय वळलो स्ट्रेट बघून का काय, हे कळलंच नाही मला. ओके, हा हे बॉर्डर आहे का?
महाराष्ट्र RTO border check post. Oh, we have reached Maharashtra आणि गोवा border. Oh, interstate check police. Wow. Okay, सिंधुदुर्ग police. Welcome to Goa Singam. मारगाव 88. Oh, low fuel. रिझर्वला लागले गाडी. तो पहिला पेट्रोल पंप दिसेल तिथं थांबवायची गाडी आपल्याला आता. बस 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 चालेल. चल 367 आला पेट्रोल. ठीक 368 ना. चालेल ठीक आहे. तर अजून देखील 2.5 तासाचा आपला ड्राईव्ह आहे. 108 किलोमीटर. अरे बाप रे, वाटत नाही ना मला गोवामध्ये आलं म्हणजे झालं काम. नाही भाई, अभी भी आपका प्रवास बहुत बड़ा है. सॉरी, अजून देखील आपला प्रवास बहुत लांबडा आहे. जेवून घेऊया. अराउंड हाफ एन आवर टू 45 मिनिट्स अजून टाईम आहे आपल्याला पोचण्यासाठी. मला तर खाऊन घेऊ आणि मग डायरेक्ट इकडं पोचूया. तिथून पार्सल घेऊन जाणार होतं पण तिथं अलाउड करतील की नाही भरोसा नाही. त्यापेक्षा खाऊया निवांतपैकी घरी करतो आणि डायरेक्ट फिरायला इथून आपण जाऊया. आय थिंक सो 30 किलोमीटर असेल वाटतं किंवा त्याच्यापेक्षा देखील कमी डिस्टन्स उरला असेल. चला पहिले मोबाईल काढून दे भाई, नाही तर मोबाईल इथंच राहून जायचा. चलो बाकी सामान आपण तिकडे ठेवलेलं आहे. वाजलेले आहेत प्रॉपर 11 आणि आपलं जेवण झालेलं आहे इथं भारत कॅफेमध्ये. आणि आता आपण निघालेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनकडे. हो आहेत 8:30. आता जस्ट आपण झोपून उठलेलो आहोत. एक नंबर चांगली झोप लागली. थोडीशी तुटत होती झोप, कारण की नवीन बेड आहे, नवीन जागा आहे म्हणून. असं नाही की पूर्ण कम्प्लिटली मला झोप लागली नाही म्हणून. इट वॉज अ गुड स्लीप. सो आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करायची वेळ आलेली आहे. काल रात्री काही अजिबात कॅपॅसिटी नव्हती ब्लॉग एंड करायची. प्रॉपर रात्री 12 वाजले मला इथं पोचायला. मग इकडचं एक मेंबर होतं आणि मग बॅग बिग उचलली, आत ठेवून दिले. बेड दाखवला तर आपल्या इकडे इथं आपण स्टे करतो. फिलहाल आता माणसं झोपलेत म्हणून आता हॉस्टेलवाला स्टे होतो. तुम्हाला दाखवू नाही शकणार. नंतर मे बी येणारा ब्लॉग 1-2 ब्लॉगमध्ये दाखवून देईनच. आणि कालचं तो नंतरचं जेवण झालं होतं पण तो 30-35 किलोमीटरचा जो रोड होता एक नंबर होता, चांगला रोड होता. पण थोडंसं सुनसान टाईप ऑफ रोड वाटत होता. जंगल टाईपमध्ये इन बिटवीन थोडंसं गरबीर होती. थोडंसं ऑड वाटत होतं. पण ठीक आहे, ठीकठाक गाड्या होत्या रोडला, मग काय वाटत नाही. कारण की डायरेक्ट 12 वाजपर्यंत ट्रॅव्हल करणं हे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं. फक्त गृहीत धरत होतो. पण शेवटी 12 वाजले शेवटी इथं ये. सर प्रॉपर 14 अशी आपली जर्नी झालीच आहे. एक नंबर राईड होतं आपली नवी मुंबई टू साऊथ गोवा. डायरेक्ट नसा गोवा डायरेक्ट साऊथ गोवापर्यंत ऑलमोस्ट. जाम भारी वाटतं. ते पण सोलो, आपल्यासोबत कोणी नाही ना, पार्टनर ना, पिलियनमध्ये आपण एकट्याने केली. म्हणजे भगवंताने करून घेतली, ती एक महत्त्वाची गोष्ट. सुखरूप इथपर्यंत आणून घेतलं. यापुढचे देखील सुखरूप भगवंत राईड्स करून घेतील, इकडे तिकडे फिरून घेतील आणि सुखरूपपणे आपल्याला आपल्या घरी घेऊन जातील. चला आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. भेटूया एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो तोपर्यंत नो टाटा, नो गुड बाय, ओनली जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.